Closed-circuit television cameras prove a deterrent to waste dumping and save people from the garbage menace at many places. But the residents of Dhargal do not have such luck. CCTV cameras were installed at Donkham to prevent dumping of garbage there, but the miscreants continue to dump garbage right under the CCTV. The place was beautified under the Swadesh Darshan scheme by GTDC. The work, which was supposed to be carried out by PWD Road Division, was done under GTDC by the previous government as the cost goes into crores. It has been noticed that all the projects started under the scheme in Pedne are either left half done or have lacked maintenance once completed. The locals expressed frustration as no action is taken against the miscreants. Here comes the new Suzuki Avenue. Visit Auto K Suzuki Madgaon for more details. काय ही समस्या ही दिसांदिस वाढत आहा. धारगळ ही वाढत्या लोकवस्तीची गाव असा आणि भाडोत्रींची संख्या खूप वाढलेली आहे आणि भाडोत्रीची संख्या खूप वाढलेली आहे आणि प्रत्येक लेबराक किंवा ते रावणाऱ्या लोकांक हे एन्व्हायरमेंट करून सुद्धा पंचायतीन ग्रामसभेन सुद्धा लोकांक सांगान सुद्धा हे लोक सकाळच्या वेळा हाडटात आणि हे गार्बेज हैसर उडयतात. एक जागा पहिली फुडें आसली ती जागा पंचायतीन होल्ड करून दवरली, पण तरी असताना ती होल्ड केल्या असताना पंचायती आता हे लोक आहात ते परत असल्याशी ही जागा नवीन शोधली आणि ही वाढत आहे. ह्याचेर निवारण कसा करता हो मोठा प्रश्न सरकाराकच नाही, पंचायतीक नाही तर लोकांक सुद्धा पडटा. पण ह्याचेर निवारण कसा जावपाचा ह्याबद्दल खेद दिसता आणि अशा परिस्थितीची जर अशीच जर हे गार्बेज जर वाढत गेली जाल्यार रोगराई वाढान लोकांक त्रास जातलो. त्रास जाल्या कारणान कसले रोग जातीत आणि काय जातीत कोविड-19 नाही कोविड-21 सुद्धा जावंक शकता. त्यामुळे ह्याचेर काहीतरी लक्ष केंद्रित करून संबंधित खात्यांनी याचे निवारण करपाचा अशी माझी एक कळकळीची विनंती आहे. आता म्हाका सांगा, फाटल्या दिसांनी हो कचरो उचललेलो पंचायतीन काहीतरी क्लियर केल्लो, पण हो कचरो उचलत आहा आणि हो तत्कालीन आपलो जो उपमुख्यमंत्री आसलो बाबू आजगांवकर त्याच्या मार्फत म्हणजे पर्यटन खात्या अंतर्गत हे सुशोभीकरण केले एक बरी हे म्हणा त्या प्रकल्पाचेर सरकारचं दुर्लक्ष झालं असं तुमका दिसता? याचेर दुर्लक्ष म्हणजे अशें आहा, तो टुरिजमाच्या अंडर हे सुशोभीकरण केलां, पण सुशोभीकरण करताना त्याचं पर्याय फुडें काय आसांक जाय, ह्या सुशोभीकरणाचा मार्गी लायिल्ल्याचें तेचें निवारण कसं आसांक जाय, तेची मेंटेनन्स कोणी करप हेचे बद्दल काही गायडलायन ना, पंचायतीकय नाही गायडलायन आणि त्या डिपार्टमेंटा काय ना. बांदून तेंच्यांनी उबो केल्लो आहा स्टॅच्यू टायप आणि सुंदरीकरणाचो अब्रूकरण जाल्लो आहा, हे सगळी कडेन घाण जाल्ली आहा. त्यामुळे अशा तरेचे प्रकल्प हाडटाना सरकारान सुद्धा ह्या फुडें विचार करूंक जाय की बाबा हेचं निवारण कसं आहा. लायट सुद्धा घालताना तेंच्यांनी लायट घातली, पण त्या लायटीचो खर्च कोणी सोंसप आणि कोणा कडल्यान घेवप हे पयलींच जर व्यवस्थितपणे करता जाल्यार हे गोष्टी घडच्यो ना. आणि अश्यो गोष्टी घडच्यो न्हू म्हणून फुडें जे येणारे प्रोजेक्ट आहात ते प्रोजेक्ट मार्गी लागच्या पयलीं त्याचं निवारण कसं जातला किंवा ती गार्बेज किंवा तिचं सुशोभीकरण कसं अबाधित रावतला हेचे कडेन जास्तीत जास्त लक्ष सरकारान पुरवपाचा अशी माझी कळकळीची विनंती. हय काहीतरी CCTV लायल्यात ते काय चलतात काय? आता काय चलतात आणि काय चलना ह्या ज्यांचा तांकां घालणाऱ्याकच खबर असता. परिस्थिती अशी असता घालतात आणि ते परत असल्याशिवाय मोडटात आणि मोडल्या उपरांत तेचे निवारण कोण करता आणि काय करता हेचो पत्तोच ना. आता उदाहरणार्थ रस्तो जर धरलो रस्तो नवो रस्तो करता आणि त्याका रोकडोच 8 दिसांनी परत आसलो तर तो फुटतात आणि ते फोडल्या उपरांत ते केबल वयर असतात तेतून ॲक्सिडंट जातात आणि लोक मरतात. हेचे कडेन कोणाचाच लक्ष ना. तरी सामान्य लोकांक न्याय मेळचो अशी धारगळसून आमची खूबदां आमी हो प्रश्न ज्वलंत केल्लो आहा. त्या खातीर हे गोष्टी ज्या आहात हेचे कडेन सरकारान लक्ष घालपाक. येस, थँक्यू. आम्ही धारगळ दोनखाम हा जो परिसर आहे आणि हा परिसर पर्यटन खात्याअंतर्गत सुशोभीकरण केला होता आणि आज या सुशोभीकरण केलेल्या प्रकल्पाला गार्बेज प्रकल्प म्हणून तो नावारूपास आहे. मोठ्या प्रमाणात कचरा या ठिकाणी टाकला जातो आणि हा कचरा आता कोण साफसफाई करणार हा मोठा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. या कचऱ्याच्या बाजूला CCTV लावलेले आहेत. आता ज्याने हा कचरा उचलला आहे त्याच्यावर CCTVद्वारे चित्रीकरण झालं असेल. आता पंचायत कोणत्या पद्धतीने कारवाई करतात याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.
स्वच्छ भारत आणि स्वयंपूर्ण गोवा अशी केंद्र आणि राज्य सरकारची घोषणा आहे। त्या घोषणेला खरं म्हणजे प्रत्येक नागरिकांनी साथ देण्याची गरज आहे। आपला कचरा आपल्या घरातून साफ करताना त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावणे गरजेचे आहे। प्रत्येक पंचायत घराघरातील कचरा मग तो सुका असो ओला असो गोळा करत असते। त्या पद्धतीने जर प्रत्येक घरातील नागरिकाने किंवा आपल्या घरात भाडेकरू आहेत त्यांचा कचराही त्या पंचायत मार्फत दिला असता तर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाण्याची शक्यता असते। परंतु काही ठिकाणी जे भाडेकरू असतात किंवा नागरिक असतात पर्यटक असतात ते पिशव्यामध्ये कचरा बांधतात आणि रस्त्याच्या बाजूला फेकून देतात। या ठिकाणी आपले स्थानिक जे माजी सरपंच आहेत रोहिदास हरमलकर यांनीही तशाच पद्धतीची या ठिकाणी प्रतिक्रिया देताना सांगितलं की जे घरात भाडेकरू आहेत लोकसंख्या वाढलेली आहे त्यामुळे काही भाडेकरू कचरा पिशवीत घालतात आणि या ठिकाणी फेकून देतात। मागच्या वेळी मागच्या बाजूला जो कचऱ्याचा स्पॉट होता तो पंचायतीने बंद केला त्यामुळे हा कचरा आता हळूहळू पुढच्या जागेमध्ये भरलेला आपल्याला दिसून येत आहे। सुशोभीकरण केलेला हा परिसर कचरा मुक्त कसा होईल याकडे पर्यटन खात्याने गोवा विकास पर्यटन महामंडळाने लक्ष देण्याची गरज होती परंतु ती दिलेली नाही। धारगळ पंचायतीने याकडे त्वरित लक्ष देऊन जो कोणी या ठिकाणी कचरा उडवतो त्याच्यावर कारवाई करावी आणि हा परिसर अति सुंदर अति सुशोभित कसा होईल यावर लक्ष द्यावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 ताससाठी।